लोकांना भाव देणे बंद करा. नंबर 1, स्वतःची किंमत ओळखा आणि आत्मसन्मान जपा. लोकांना भाव देणे बंद करायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःची किंमत स्वतःला कळली पाहिजे. आपण कोण आहोत, आपली क्षमता काय आहे, आपला वेळ किती मौल्यवान आहे हे समजले की आपण कोणाच्याही मागे धावत नाही. जो माणूस स्वतःचा सन्मान करतो तो दुसऱ्याच्या शब्दावर जगत नाही, तो स्वतःच्या तत्वांवर उभा राहतो. जर तुम्ही स्वतःला स्वस्त करून दाखवले तर जग तुम्हाला स्वस्त समजेल, पण तुम्ही ठाम राहिलात तर लोक आपोआप तुमचा आदर करतील. नंबर 2, सर्वांना खुश करण्याची सवय सोडा. प्रत्येकाला आवडावे, प्रत्येकाने आपली स्तुती करावी, कोणीही नाराज होऊ नये हा विचार माणसाला आतून कमकुवत करतो. जगात सर्वांना खुश ठेवणे अशक्य आहे. तुम्ही किती चांगले वागला तरी कोणाला ना कोणाला तुमचा दोष दिसणारच. म्हणून स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन वागणे थांबवा. जे स्वतःच्या स्वभावाचा आदर करतील ते तुमच्या सोबत राहतील. जे फक्त तुमच्याकडून लक्ष आणि मान्यता मागतात त्यांना सतत भाव देणे म्हणजे स्वतःचे नुकसान करणे होय. नंबर 3, मर्यादा आखा आणि ठामपणे सांभाळा. तुमच्याशी कसे बोलायचे, किती बोलायचे, कोणत्या गोष्टीत हस्तक्षेप करायचा नाही या मर्यादा स्पष्ट असल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी लगेच उत्तर देता, प्रत्येक वेळी धावून जाता, तेव्हा लोकांना वाटते की तुम्ही नेहमीच उपलब्ध आहात. कधी कधी शांत राहा, प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देऊ नका. तुमची मर्यादा लोकांना समजली की ते तुमचा गैरफायदा घेत नाहीत. नंबर 4, शांतता आणि अलिप्ततेची ताकद समजून घ्या. सतत बोलणारा, सतत लक्ष देणारा माणूस सहज मिळतो म्हणून त्याची किंमत कमी होते, पण जो शांत राहतो, जो आवश्यक तेवढेच बोलतो त्याचे शब्द जपून ऐकले जातात. अलिप्त राहणे म्हणजे नातेसंबंध तोडणे नव्हे तर अति गुंतवणूक टाळणे होय. जिथे तुम्ही कमी बोलता तिथे लोक जास्त विचार करतात. तुमची शांतता अनेक वेळा शब्दांपेक्षा प्रभावी असते. नंबर 5, आपल्या वेळेची आणि ऊर्जेची रक्षण करा. कोणीतरी काहीतरी बोलले आणि आपण दिवसभर त्याच विचारात अडकून राहिलो तर आपली ऊर्जा वाया जाते. कोणीही तरी दुर्लक्ष केले म्हणून आपण अस्वस्थ झालो तर आपला वेळ वाया जातो. प्रत्येक गोष्टीला मनावर घेणे थांबवा. स्वतःला विचारा, ही व्यक्ती माझ्या ध्येयात किती महत्त्वाची आहे. बहुतेक वेळा उत्तर असेल फारसे नाही, मग का त्याला इतका भाव द्यायचा. आपली शक्ती आपल्या प्रगतीसाठी वापरा. नंबर 6, मान्यता मागण्याऐवजी कर्तृत्वावर भर द्या. आपण केलेल्या प्रत्येक कामाची दाद कोणी द्यावी, आपल्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा ठेवली की आपण इतरांवर अवलंबून होतो. पण खरे कर्तृत्व शांतपणे पुढे जाते तेव्हा मी सातत्याने काम करता, स्वतःला घडवता, तेव्हा लोक आपोआप तुमच्याकडे पाहू लागतात. मान्यता मागितल्याने ती लहान होते, कर्तृत्वाने मिळालेली मान्यता मोठी आणि टिकाऊ असते. नंबर 7, भावनांवर नियंत्रण ठेवून विवेकाने वागा. कोणीतरी कौतुक केले तर आकाशात जाऊ नका, कोणीतरी टीका केली तर जमिनीवर पडू नका. दोन्ही परिस्थितीत स्थिर राहणे शिकले पाहिजे. ज्या क्षणी तुम्ही इतरांच्या शब्दावरून आनंदी किंवा दुःखी होता त्या क्षणी तुम्ही त्यांना तुमच्यावर नियंत्रण देता. म्हणून प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका, योग्य तेवढेच स्वीकारा आणि उरलेले सोडा. नंबर 8, सतत उपलब्ध राहण्याची सवय मोडा. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी लगेच उत्तर देता, प्रत्येक बोलावणीला धावून जाता, प्रत्येक समस्येत स्वतःला गुंतवता, तेव्हा लोकांना वाटते की तुम्ही त्यांच्या आयुष्यातील कायमस्वरूपी आधार आहात. पण लक्षात ठेवा, कायम उपलब्ध असलेली गोष्ट कधीच मौल्यवान वाटत नाही. थोडी अनुपस्थिती, थोडा विलंब, थोडी शांतता यामुळेच तुमची किंमत वाढते. तुमचे जीवन फक्त इतरांच्या गरजांसाठी नाही, तुमची स्वतःची ध्येय, तुमचे स्वतःचे स्वप्न, तुमचे स्वतःची कुटुंब आणि तुमची स्वतःची शांतता यांनाही तितकेच महत्त्व आहे. म्हणून सतत उपलब्ध राहणे थांबवा, आवश्यक तेव्हाच उपस्थित राहा. नंबर 9, अनावश्यक स्पष्टीकरण देणे थांबवा. काही लोक प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतात, प्रत्येक निर्णयावर शंका घेतात आणि आपणही त्यांना पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण देत राहतो. पण प्रत्येकाला उत्तर देणं ही तुमची जबाबदारी नाही. तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या आयुष्याशी संबंधित असतात. जिथे आवश्यक आहे तिथे स्पष्ट बोला, पण प्रत्येकाला खुश करण्यासाठी कारणे सांगत बसू नका. जास्त स्पष्टीकरण दिले की लोकांना वाटते तुम्ही दोषी आहात. शांत आत्मविश्वास हेच सर्वात मोठे उत्तर असते. नंबर 10, नकार देण्याची हिंमत ठेवा. लोकांना भाव देणे बंद करायचे असेल तर नाही म्हणायला शिका. अनेकदा आपण फक्त समोरच्याला वाईट वाटू नये म्हणूनच होकार देतो, पण त्या होकारामुळे आपण स्वतःवर अन्याय करतो. प्रत्येक वेळी हो म्हणणे म्हणजे स्वतःचा वेळ, श्रम आणि मनशांती इतरांच्या हातात देणे होय. नकार देणे म्हणजे नातं तोडणे नाही तर स्वतःच्या मर्यादा जपणे आहे. सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटेल, कदाचित ते नाराजही होतील, पण नंतर ते तुमच्या स्पष्ट स्वभावाचा आदर करतील. नंबर 11, तुलना करणे आणि स्पर्धा करणे टाळा. कधी कधी आपण लोकांना जास्त भाव देतो कारण आपण त्यांच्याशी स्वतःची तुलना करतो. कोण काय करत आहे, कोण किती पुढे गेला, कोणाला किती कौतुक मिळाले या विचारांनी आपण अस्वस्थ होतो.
पण प्रत्येकाची वाट वेगळी असते. दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःची मोजमाप करणे म्हणजे स्वतःची किंमत कमी करणे होय. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देता तेव्हा इतरांना भाव देण्याची गरज उरत नाही. तुमची स्पर्धा फक्त कालच्या स्वतःची असावी. नंबर 12, लोकांच्या बदलत्या वागणुकीला जास्त महत्त्व देऊ नका. आज कोणी जवळ येईल, उद्या दूर जाईल. आज कोणी कौतुक करेल, उद्या टीका करेल. लोकांचे मन आणि मत बदलत असते. जर तुम्ही प्रत्येक बदलावर प्रतिक्रिया दिली तर तुमचे मन कधीच स्थिर राहणार नाही. म्हणून लोकांच्या वागणुकीकडे निरीक्षकाच्या नजरेने पहा. जिथे प्रेम आणि आदर खरा असेल तिथे स्थिरता दिसेल. जिथे स्वार्थ असेल तिथे बदल दिसतील. त्या बदलांना जास्त भाव देऊ नका. नंबर 13, स्वतःच्या ध्येयाशी निष्ठा ठेवा. ज्याचे ध्येय स्पष्ट असते तो माणूस लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टीत अडकत नाही, कारण त्याला माहीत असते की त्याचा वेळ मर्यादित आहे आणि त्याला मोठे काही साध्य करायचे आहे. जर तुम्ही सतत इतरांच्या मतांमध्ये, त्यांच्या अपेक्षांमध्ये आणि त्यांच्या नाटकांमध्ये गुंतून राहिलात तर तुमचे ध्येय मागे पडेल. म्हणून रोज स्वतःला आठवण करून द्या, मी का सुरुवात केली, मला कुठे पोहोचायचे आहे. ही जाणीव तुम्हाला अनावश्यक भाव देण्यापासून दूर ठेवेल. नंबर 14, स्वतःवर प्रेम करायला शिका. जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तो स्वतःला कमी लेखत नाही. तो स्वतःसाठी वेळ काढतो, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो, स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य देतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणाच्याही दुर्लक्षाने तुटत नाही आणि कोणाच्याही कौतुकाने वाहत जात नाही. तुम्ही स्थिर राहता. ही स्थिरता तुमची ताकद बनते आणि मग लोकांना अनावश्यक भाव देणे आपोआप कमी होते. नंबर 15, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे थांबवा. कोणीतरी काही बोलले, कोणी टोमणा मारला, कोणी उपहास केला आणि आपण लगेच उत्तर दिले तर आपण त्यांना आपले महत्त्व दाखवत असतो. पण प्रत्येक शब्दाला उत्तर देणे आवश्यक नसते. काही गोष्टी दुर्लक्ष केल्या कीच त्या संपतात. जिथे तुम्ही शांत राहता तिथे समोरचा अस्वस्थ होतो. तुमची शांतता अनेकदा सर्वात प्रभावी उत्तर असते. प्रतिक्रिया कमी केली की लोकांना जाणवते की तुमचे लक्ष मिळवणे इतके सोपे नाही. नंबर 16, स्वतःचे आयुष्य गुपित ठेवा. आपल्या प्रत्येक योजना, प्रत्येक यश, प्रत्येक अडचण सर्वांसमोर मांडली की लोकांना तुमच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करण्याची सवय लागते. काही गोष्ट मनात ठेवा. तुमची स्वप्ने, तुमचे पुढचे पाऊल, तुमचे निर्णय हे सगळ्यांना सांगणे गरजेचे नाही. जितके कमी लोकांना माहीत असेल तितकी कमी टीका आणि कमी अडथळे येतात. गुपित ठेवलेली प्रगती जास्त सुरक्षित असते. नंबर 17, भावनिक अवलंबित्व कमी करा. जर तुमचा आनंद, तुमचे समाधान, तुमची शांतता एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून असेल तर तुम्ही त्यांना खूप जास्त भाव देत आहात. तुमचा आनंद तुमच्या हातात असला पाहिजे. कोणी बोलले नाही म्हणून दुःखी होणे, कोणी भेटले नाही म्हणून अस्वस्थ होणे, कोणी कौतुक केले नाही म्हणून खचणे ही भावनिक गुलामी आहे. स्वतःच्या मनाला इतके मजबूत करा की कोणाच्याही उपस्थितीने किंवा अनुपस्थितीने तुमची स्थिती ढळू नये. नंबर 18, स्वतःची प्रगतीच तुमचे उत्तर असू द्या. कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष केले, कोणी तुमची किंमत केली नाही तर त्यांना समजावून सांगण्यात वेळ घालवू नका. शांतपणे स्वतःवर काम करा. जेव्हा तुमची प्रगती दिसू लागते तेव्हा त्याच लोकांना तुमची आठवण येते. शब्दांनी स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा कृतीने दाखवणे प्रभावी असते. तुमचे यश हेच सर्वात मोठे उत्तर ठरते. नंबर 19, स्वाभिमान आणि अहंकार यातील फरक समजा. लोकांना भाव देणे बंद करताना काही जण अतिशय कठोर होतात, पण स्वाभिमान म्हणजे शांत ठामपणा. अहंकार म्हणजे इतरांना कमी लेखणे. तुम्ही कोणालाही कमी लेखू नका, पण स्वतःलाही कमी होऊ देऊ नका. स्वाभिमानात स्थिरता असते, अहंकारात असुरक्षितता असते. म्हणून संतुलन ठेवा. नंबर 20, वेळोवेळी नात्यांचे परीक्षण करा. तुमच्या आयुष्यातील लोक खरोखर तुमच्या भल्यासाठी आहेत का की फक्त तुमच्या लक्षासाठी? हा प्रश्न स्वतःला विचारा. जेव्हा गरज असते तेव्हा ते तुमच्या पाठीशी उभे राहतात का की फक्त त्यांच्या सोयीसाठी तुमच्याशी जोडलेले असतात? जे नाते एकतर्फी आहे, जिथे फक्त तुम्हीच देत आहात तिथे जास्त भाव देणे थांबवा. नाते दोघांनी जपले तर टिकते. नंबर 21, स्वतःसाठी एकांत वेळ ठेवा. सतत लोकांच्या गर्दीत राहून आपण स्वतःला विसरतो. थोडा वेळ एकटे बसा. स्वतःचे विचार ऐका. स्वतःच्या मनाशी बोला. एकांत तुम्हाला स्पष्टता देतो. जेव्हा तुम्हाला स्वतःची साथ आवडू लागते तेव्हा तुम्ही कोणाच्याही लक्षासाठी आतुर राहत नाहीत आणि तेव्हाच लोकांना अनावश्यक भाव देणे थांबते. नंबर 22, आत्मविश्वास वाढवा. ज्याला स्वतःवर विश्वास असतो तो लोकांच्या मतावर जगत नाही. तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो आणि त्याची जबाबदारी स्वीकारतो. आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज काहीतरी शिका. स्वतःला सुधारत राहा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळा. जितका आत्मविश्वास वाढेल तितकी लोकांना खुश करण्याची गरज कमी होईल. नंबर 23, लक्ष वेधून घेणाऱ्या लोकांची
ओळख करा. काही लोकांचे आयुष्यात इतरांचे लक्ष वेधून घेण्यावर चालते. ते सतत तक्रारी करतात, छोट्या गोष्टी मोठ्या करून दाखवतात, मुद्दाम वाद निर्माण करतात, कारण त्यांना तुमची प्रतिमा हवी असते, प्रतिक्रिया हवी असते. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना उत्तर दिले की त्यांचा हेतू पूर्ण होतो. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून मानसिक अंतर ठेवा. जिथे तुम्ही शांत राहता तिथे त्यांचा खेळ संपतो. नंबर 24, स्वतःच्या भावना सर्वांसमोर उघड करू नका. प्रत्येक वेदना, प्रत्येक राग, प्रत्येक आनंद सर्वांसमोर व्यक्त केला की लोकांना तुमच्या कमकुवत जागा कळतात. काही जण त्यांचा फायदा घेतात म्हणून भावनांना दाबून ठेवायचे नाही, पण योग्य व्यक्तीसमोरच व्यक्त करायचे. तुमची अंतर्गत अवस्था प्रत्येकाला सांगणे म्हणजे स्वतःला उघडे करणे होय. संयम आणि स्थिरता ही तुमची ढाल असावी. नंबर 25, स्वार्थी नात्यांपासून सावध राहा. जेव्हा एखादी व्यक्ती फक्त तिच्या कामासाठी तुमच्याशी संपर्क करते, गरज संपली की दूर जाते, तेव्हा ती नाती संतुलित नसतात. अशा वेळी सतत भाव देत राहणे म्हणजे स्वतःला वापरून घेऊ देणे होय. नाते हे तेच खरे जिथे देणे आणि घेणे दोन्ही बाजूने असते. तिथे फक्त तुम्हीच देत आहात. तिथे थांबवण्याची वेळ ओळखा. नंबर 26, स्वतःच्या यशाचा गाजावाजा करू नका. कधी कधी आपण लोकांना भाव देतो कारण त्यांच्याकडून मान्यता हवी असते, म्हणून आपल्या प्रत्येक यशाची बातमी सर्वांना सांगतो. पण शांतपणे केलेली प्रगती जास्त प्रभावी असते. कमी बोलणे आणि जास्त करणे हा स्वाभिमानाचा मार्ग आहे. जेव्हा लोकांना तुमचे यश दिसते तेव्हा ते स्वतःहून विचारतात, तेव्हा तुमची किंमत वाढते. नंबर 27, दुखावले गेल्यावर त्वरित निर्णय घेऊ नका. कोणीतरी काहीतरी बोलले आणि तुम्ही लगेच नाते तोडले किंवा लगेच वाद घातला तर तुम्ही भावनांच्या आहारी गेलात. थोडा वेळ द्या, शांत व्हा, मग विचार करा, हे खरोखर महत्त्वाचे आहे का? अनेक वेळा छोट्या गोष्टींना आपणच मोठे रूप देतो. संयम ठेवलात की अनावश्यक प्रतिक्रिया टाळता येते आणि लोकांना जास्त भाव देणे कमी होते. नंबर 28, स्वतःची ओळख इतरांच्या मतावर बांधू नका. लोक काय म्हणतील, लोक काय विचार करते या भीतीमुळे आपण त्यांना जास्त महत्त्व देतो, पण तुमची ओळख तुमची कृतींनी आणि मूल्यांनी ठरते, लोकांच्या बोलण्याने काही. आज कोणीतरी कौतुक करेल, उद्या टीका करेल. जर तुम्ही दोन्हीवर आधार ठेवला तर तुम्ही स्थिर राहणार नाही. स्वतःचे मूल्य स्वस्त ठरवा. नंबर 29, कमी पण खरे लोक निवडा. अनेक ओळखीपेक्षा काही मोजके पण प्रामाणिक लोक असणे अधिक मौल्यवान असते. ज्यांच्या समोर तुम्ही खरे राहू शकता, ते तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्याबद्दल चांगले बोलतात, ते तुमच्या यशात आनंदी होतात, असे लोक शोधा. बाकीच्या गर्दीला जास्त भाव देण्याची गरज नसते. गुणवत्ता महत्त्वाची, संख्या नाही. नंबर 30, स्वतःला सतत आठवण करून द्या, मी पुरेसा आहे. अनेक वेळा आपण लोकांना भाव देतो कारण आतून आपल्याला अपूर्ण वाटतो. आपल्याला वाटते की कोणीतरी आपल्याला मान्यता देईल तरच आपण महत्त्वाचे ठरवू, पण ही भावना चुकीची आहे. तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात. तुमची किंमत कोणाच्या शब्दावर अवलंबून नाही. ही जाणीव झाली की लोकांच्या लक्षासाठी धावणे थांबते. लोकांना भाव देणे बंद करणे म्हणजे कठोरपणे नव्हे तर मजबूत बनणे होय. यात संतुलन आहे, संयम आहे आणि स्वतःच्या मनाची जपणूक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला केंद्रस्थानी ठेवतात तेव्हा जगातील आवाज कमी ऐकू येतो. तुम्ही स्पष्ट विचार करू शकता, ठाम निर्णय घेऊ शकता आणि शांतपणे पुढे जाऊ शकता. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे तुमची किंमत होत नाही तिथे थांबू नका. जिथे तुमच्या क्षमतेचा गैरफायदा घेतला जातो तिथे मर्यादा आखा आणि जिथे तुमचा आदर केला जातो तिथे मनापासून नाते जपा. पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा सन्मान गमावू नका. अनावश्यक लोकांना अनावश्यक भाव देणे थांबवा आणि स्वतःच्या आयुष्याचा सूत्रधार स्वतः बना. हाच खरा स्वाभिमानाचा आणि स्थिरतेचा मार्ग आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, भरभरून कमेंट करा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ आणि कमेंट नक्की करा. लाईकचं बटन नक्की दाबा.